ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। मागील काही दिवसांपासून राज्यासह जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय। दरम्यान काल रात्री तर पावसाचा कहरच बघायला मिळाला। या तुफान पावसामुळे जामखेडच्या नागेश्वर मंदिर परिसरामधील विकास कामे वाहून गेली आहेत। शहरामधील धाकट्या नदीकाठी नागेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी लोखंडी पूल तयार करण्यात आला होता। तसेच मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आली आहेत। यामध्ये नदीकाठी दोन्ही बाजूंनी सिमेंटचे रस्ते, यालगत दगडी पिचिंग तसेच नदीपात्रामध्ये उतरण्यासाठी दगडी घाट बांधण्यात आलाय। हे विकास कामे करताना संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांनी नदीपात्राचा प्रवाह बदलला आणि पात्राची रुंदी कमी केली। त्यामुळेच लोखंडी पूल आणि नदीकाठचे विकास कामे वाहून गेली आहेत। त्यामुळे या विकास कामांची चौकशी करून संबंधितांकडून नुकसान भरपाई करून घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। अशोक वीर, सी24 तास, नाशिक। रात्री जो पाऊस झाला त्या पावसामध्ये काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी इथं जो पूल झाला होता तो पूल वाहून गेलेला आहे। इथली वस्तुस्थिती अशी आहे की काही व्यावसायिकांच्या माध्यमातून आणि काही राजकीय लोकांच्या माध्यमातून या नदीचा प्रवाहच बदलण्याचं काम पूर्णपणे केलेलं आहे। त्याच्यामुळं त्या नदीचा प्रवाह बदलला, नदीची रुंदी कमी केली आणि ते पाणी बसलं नाही नदीमध्ये। त्याच्यामुळं हे सगळं नुकसान आज शासनाचं झालेलं आहे किंवा इथल्या ग्रामस्थांचं, मंदिराच्या ट्रस्टचं नुकसान झालेलं आहे। ते आमची अशी मागणी आहे ग्रामस्थांच्या तर्फे की हे जे काम केलं हा करणारा ठेकेदार कोण होता, त्या ठेकेदारावरती गुन्हे दाखल करण्यात यावेत, त्या ठेकेदाराला काळे यादीत टाकण्यात यावं आणि हे जे नदीचा प्रवाह बदलण्याचं काम ज्यांनी केलं आहे त्यांच्यावरतीही शासनाने कडक कारवाई करण्यात यावी आणि हा जो पूल केलेला आहे त्या पुलाची नुकसान भरपाई सुद्धा त्या ठेकेदाराकडनं आणि त्या संबंधित अधिकाऱ्याकडनं करून घेण्यात यावी। ज्यांनी हे डिझाईन सँक्शन केलं होतं या पुलाचं किंवा ह्या नदीच्या साईडच्या बांधकामाचं, त्यांच्यावर सुद्धा त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात यावी। त्यांच्याकडनं सुद्धा ह्याची नुकसानीची भरपाई करण्यात यावी असं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। रात्री जो पाऊस झालेला आहे हा पाऊस गेल्या 50 वर्षापूर्वी आम्ही लहान असताना जे आठवत होतं त्यावेळेस जसा पाऊस झाला त्याप्रमाणे इतका मोठा पाऊस गेल्या 50 वर्षानंतर झालेला दिसतोय आणि या पावसामध्ये शेतीचं वगैरे जे काही नुकसान झालेलं आहे ते भरपूर झालेलं आहे। आत्ता जो नवीन बांधलेला पूल आहे 1.5 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी तो पूलही नदीच्या पाण्यामध्ये झाडं वगैरे वाहून आलेले जे अडकले त्यामुळं पूलही वाहून गेलेला आहे। पाऊस पाहिजे असतो पण असा नुकसानकारक पाऊस नसावा अशी शेतकऱ्याची भावना असते। आता जो पूल जो गेलेला आहे तो शासनाला नवीन पुन्हा आणखी एकदा तो पूल बनवून मिळावा अशी सर्व ग्रामस्थांची आणि या भाविकांची इच्छा आहे। आणि आत्ताच ह्यांनी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे। नदीचा प्रवाहच बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यामुळं पाण्याचा दाब वाढला आणि त्यामुळं पूल गेलेला आहे। पुलाला झाडं वगैरे अडकतच असते, तर त्याच्यामुळं हे जे पूर्ण सफल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्याकडून भरपाई केली पाहिजे। अशोक वीर, सी24 तास, जामखेड। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।